नमस्कार. रीतास टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आपण पालक बटाटा परोठा. पालक घेतलाय धुवून चिरून कटोरीभर. एक पाव पालक होता, त्याला निसून साफ करून इतका घेतलाय. बटाटे घेतले 2-3 चिरून. कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घेतली. थोडी नमक, मिरची पावडर, धने पावडर, हळद, जिरं लागणार आपल्याला. चला बनवूया पराठा. बटाटा चिरून घेतल्या मी, छिलका काढून वरचा. 3 बटाटे घेतले मीडियम साईजचे. पालक आणि बटाटा एक साथ शिजायला टाकू आपण. थोडं पाणी टाकू. पालक आणि बटाटा एकत्र शिजवायला टाकू कुकरमध्ये. 5 मिनिट थोडा वेळ आपल्याला हाय फ्लेमवर होऊ द्यायचं आहे आणि 1-2 मिनिट लो फ्लेमवर. पालक बटाटा शिजलाय, याच्यामधलं पाणी काढून घेऊ पूर्ण. कणिक टाकून घेऊ याच्यामध्ये. थोडं अर्धी वाटी डाळीचं पीठ, चना डाळीचं पीठ थोडंसंच टाकायचं, अर्धी वाटी. हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून. कोथिंबीर, मिरची पावडर, थोडीशी हळद. हे भाजलेले जिऱ्याची पावडर आहे, 1 चम्मच टाकून घेऊ. धन्याची पावडर 1 ते 1.5 चम्मच. नमक टाकून घेऊ. थोडं तेल. याला मळून घेऊ पिठाला. परोठा लाटून घेऊ आपण. चपाती सारखा लाटून घेऊ तेल. तव्यावर टाकू. चांगला कडक होईपर्यंत शेकून घेऊ. परोठा झाल्याच्या नंतर तुंप लावून घ्यायला. परत शेक थोडं भाजल्याच्या नंतर तुंप लावायचं. तुंप लावल्याच्या नंतर अजून थोडं भाजायचं. परोठा भाजलाय, काढून घेऊ. अजून दुसरा परोठा टाकू. दुसरा परोठा असाच भाजून घेऊ. एका साईडने थोडा कडक होईपर्यंत उलटायचा नाही, कारण हे बटाटा आणि पालक आहेत, तर म्हणजे हे हळू करायचे आहेत. टाकल्याबरोबर तर लगेच उलटलं आपण चपाती सारखं, तर ते मोडून जाणार. म्हणून एका साईडने थोडा कडक होऊ द्यायचं थोडंसं. झाला आहे परोठा आपला. तुंप लावून भाजून घेतला. वरून थोडं तुंप लावायचं, भाजायचं, काढून.
झाले आपले पालक बटाट्याचे परोठे रेडी. दह्यासोबत खायचे. चटणी करून घेतली हिरव्या मिरच्याची. चटणीसोबत पण छान लागतात. बघा करून पालक बटाट्याचे परोठे छान लागतात. आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कशावर पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा.